लाडकी बहीण योजना सुरू झाली ती आपल्याला माहित आहे। अरे त्याच्यात काही बाप्या बाई लाडक्या बहिणीच्या जागेवर बाप्याची नाव होती आता। आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही। तुम्ही किती बोललात तरी तुम्ही तर तेव्हा, आता तर म्हणाले 3000 द्या। अरे आम्ही जेव्हा 1500 रुपये दिले बंटी भाऊ तेव्हा कोर्टात गेले बंद पाडायला, ही योजना बंद पाडली पाहिजे म्हणून। आणि हा तर कोर्टात गेला होता त्याच्या विरोधामध्ये, जो गेला त्याचं नाव काय, वडपल्ले, अनिल वलपडेवाड वडपल्ले, त्याच्या मागून ते होते। आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले। तो विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला, पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये। आम्हाला माहित होतं सगळं। म्हणाले कधी देणार 2100 रुपये, मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार। एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही, आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चाहे चुनावी जुमला वाले नाही। आणि त्यामुळे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार, त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, परदेशी कमिटी आहे, 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। शशिकांत, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। लवकरच लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता 2100 रुपयाचा हप्ता केला जाणार आहे। लाडक्या बहिणींनो सध्या तुम्हाला 1500 रुपयांनी या ठिकाणी लाभ भेटत आहे। आपल्याला माहित असेल सरकारने याच्या अगोदर 2100 रुपये जमा केले जातील, म्हणजे 1500 वरनं तुमची हप्त्यामध्ये वाढ केली जाईल अशी घोषणा केलेली होती। त्याबद्दल या ठिकाणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर बघा त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, एकही पात्र लाडकी बहीण योजनेपासून या ठिकाणी लाडकी बहीण वंचित राहणार नाही, त्यांना वंचित ठेवणार नाही। योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करणार आहोत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेलं असेल, त्यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये ही मोठी घोषणा केलेली आहे। तर बघा आता तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल, म्हणजे तुमचा हा 19वा हप्ता असेल, तुमचा हा हप्ता जमा झालाय की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे EKYC केलेल्या महिलांना चालू महिन्याचे या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी अजून वंचित आहेत। ज्यांची बघा EKYC या ठिकाणी चुकलेली होती त्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं होतं। अशा लाडक्या बहिणींना जवळपास 2 महिन्यापासूनचे पैसे भेटलेले नव्हते, त्या कारणामुळे तर त्यांना आता 31 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी EKYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठीची संधी दिलेली आहे। तर त्या लाडक्या बहिणींनी EKYC मध्ये दुरुस्ती केल्यास त्यांना या ठिकाणी पात्र केलं जाऊ शकतं। मग अशा पात्र लाडक्या बहिणींचे पैसे मात्र या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत भेटलेले नाहीत। बघा हे पैसे जे आहे त्याचं वाटप चालू आहे, पुढच्या 5 दिवसामध्ये म्हणजे ह्या पूर्ण आठवडाभरामध्ये तुम्हाला हे पैसे भेटत राहणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। बघा राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना या ठिकाणी सोमवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला चालू महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असला तरी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते न मिळाल्याने अनेक महिला या ठिकाणी वंचित राहिल्या आहेत। यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचं वातावरण या ठिकाणी आहे, कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना EKYC मध्ये अपात्र करण्यात आलेलं होतं, त्यांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे। तर ह्या लाडक्या बहिणींचे मात्र पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। यांचे स्थगित पैसे जे आहेत या ठिकाणी 31 मार्च 2026 नंतर जमा होण्याची शक्यता असू शकते।
कारण की 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना त्यांच्या KYC मध्ये एडिट करण्याचं ऑप्शन जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील मग 31 मार्च पर्यंत तुम्हाला या ठिकाणी KYC मध्ये एडिट करता येईल. मग त्याचा अहवाल जो आहे सरकार करत जाईल, त्याच्यामध्ये पडताळणीमध्ये मग या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचा लाभ जो आहे या ठिकाणी 31 मार्च नंतर सुरू केला जाऊ शकतो. थकीत पैसे त्यांचे वाटप केले जाऊ शकतात. मग हे पैसे जे आहेत मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत देखील या ठिकाणी दिले जाऊ शकतात. तर बघा आता लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे ती म्हणजे जानेवारीचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला देखील याचा मेसेज आलाय की नाही, पैसे जमा झाल्याचा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. याबाबत स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करत ट्विटरद्वारे ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. राज्य सरकारच्या अनेक योजनांपैकी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरलेली आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजनेचे निधीचं वितरण या ठिकाणी थांबवावे अशी देखील मागणी करण्यात आलेली होती. परंतु निवडणुकी झाल्यानंतर आता सरकारने जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास मात्र सुरुवात केलेली आहे. जानेवारीचे पैसे मिळण्यास तुम्हाला या ठिकाणी 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे. तर हे पैसे जे आहेत टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींना पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा केले जाणार आहेत. तर बघा जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी DBTद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यासोबत त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे या योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी जी गुड न्यूज आहे ती म्हणजे जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय. परंतु ज्यांचे स्थगित पैसे राहिलेले ते मात्र या हप्त्यासोबत वाटप होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता मग फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो कधी भेटू शकतो त्याच्याबद्दल देखील लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. कारण की बघा फेब्रुवारी महिना या ठिकाणी जवळपास संपत आलेला आहे. तरी देखील अजून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार याची घोषणा मात्र झालेली नाही. कारण की मागच्या आपण 8 ते 9 हप्ते जर या ठिकाणी बघितले ते हप्ते त्या महिन्यामध्ये तुम्हाला भेटताना दिसत नाहीत. ते सर्व हप्ते जे आहेत पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये वाटप होतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींकडनं 1 तारीख फिक्स करण्याची देखील मागणी केली जात आहे. ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना त्या वेळेस पैसे भेटल्यास त्यांना मोठा फायदा देखील होऊ शकतो. तर तुम्हाला हे वाटतं का सरकारने कुठली तरी 1 तारीख प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तसं वाटत असेल तर सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स झाल्यास त्याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो. तर बघा राज्यभरातील लाडक्या बहिणींना आपला हप्ता अकाउंटमध्ये कधी जमा होणार याची प्रतीक्षा होती. अखेर आता त्यांची प्रतीक्षा संपली. पात्र लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारकडनं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे. महिलांच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणींचा या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात केली गेलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाकडे तब्बल 98 कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी जो आहे तो वर्ग केलेला आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. रोज लाडक्या बहिणींना या ठिकाणी टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील असं महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. तर डिसेंबर 2025चा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जमा करण्यात आला. तर आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारीच्या अखेरीस तुम्हाला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मग हा फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील येण्याची शक्यता असू शकते. तर आता बघा
फेब्रुवारी महिना संपत आला आहे. केवळ 4 दिवस शिल्लक राहिलेले असताना मात्र या महिन्याचा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये कधी जमा केला जाईल याविषयी मात्र सरकारने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी तुम्हाला मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटू शकतो. कारण की बघा, मागच्या प्रत्येक महिन्याचे हप्ते जर आपण जमा होण्याची तारीख बघितली तर ती त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होताना या ठिकाणी दिसतात. दरम्यान सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. यानंतर अनेक महिलांची नावं या यादीतून देखील वगळण्यात आली आहेत. दरम्यान काही महिलांना सतत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ई-केवायसीची मुदत ही 31 मार्च 2026 पर्यंत देखील वाढवण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू केली होती. तेव्हापासून पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला हे 1500 रुपये जमा होत आहेत. आतापर्यंत जवळपास 19 हप्ते जे आहेत या लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. दरम्यान ई-केवायसी मधील अपात्र ठरलेल्या महिलांना आता या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. कारण की अनेक महिलांनी या ठिकाणी पात्र नसता देखील योजनेचा लाभ घेतला होता. परंतु याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं ई-केवायसी मध्ये चुकीचे पर्याय निवडल्यामुळे. परंतु त्यांना आता 26 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठीचा पर्याय देखील या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तर तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल पुढच्या हप्त्याबद्दलचं तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.